26 मार्च श्रीरामनवमी. प्रभू श्रीरामांचे संपूर्ण जीवन मानवी जीवनासाठी एक आदर्श आहे. त्यातील 7 अमूल्य धडे जर आपण आचरणात आणली तर आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकतात. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. हिंदू धर्मात रामनवमी हा सण अत्यंत पवित्र आणि उत्साहात साजरा केला जातो. गुरुवार 26 मार्च 2026 रोजी येणाऱ्या या मंगल दिनाचे औचित्य साधून प्रभू श्रीरामांच्या जीवनातून मिळणारे काही अमूल्य धडे आपण आपल्या आयुष्यात उतरवले पाहिजेत. चला तर मग या 7 सूत्रातून त्यांच्या दिव्य जीवनाचे रहस्य जाणून घेऊयात. 1. योग्य कृतीसाठी विलंब नको. कोणतीही चांगली गोष्ट करण्याची इच्छा मनात आल्यावर ती त्वरित पूर्ण करावी. त्यात कधीही विलंब करू नये, कारण योग्य वेळ निघून गेल्यानंतर केलेली कृती निरर्थक ठरू शकते, असे श्रीरामांचे जीवन शिकवते. धर्माचे पालन करताना त्यांनी कधीही संकोच केला नाही. 2. कोणालाही कधीही कमी लेखू नका. जगातील प्रत्येक जीवात काहीतरी विशिष्ट सामर्थ्य दडलेले असते. संकटाच्या काळात किंवा युद्धात आपल्या शत्रूलाही कधीही कमकुवत समजू नये, असे रामायणातून शिकायला मिळते. श्रीरामांनी वानरसेनेच्या मदतीने महाकाय रावणाचा पराभव केला, हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. 3. म्हणजे तुमची गुपिते सुरक्षित ठेवा. या जगात प्रत्येकावर विश्वास ठेवणे चुकीचे ठरू शकते, कारण विश्वासार्हता ही आजकाल दुर्मिळ गोष्ट झाली आहे. तुमच्या महत्त्वाच्या योजना किंवा गुपिते प्रत्येकासमोर उघड करू नका, तर योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसमोरच बोला. 4. म्हणजे भक्ती हीच शक्ती. मनापासून केलेली ईश्वर भक्ती आणि श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. ईश्वराप्रती असलेल्या अचल श्रद्धेमुळे आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करू शकतो. भक्तीमुळे संकटाचा सामना करण्याचे अथांग बळ आपल्याला मिळते. 5. तुमच्या मूल्यावर ठाम राहा. कठीण परिस्थितीतही आपल्या तत्वावर आणि धर्मावर ठाम राहणे महत्त्वाचे आहे. धर्माचे पालन करताना श्रीरामांनी स्वतःच्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे जीवन आपल्याला धर्मपरायणतेचा आदर्श शिकवते. 6वं मूल्य आहे ते म्हणजे राग किंवा द्वेषात कृती करू नका. राग आणि द्वेष यासारख्या नकारात्मक भावना माणसाची विचार करण्याची क्षमता नष्ट करतात. या भावनांच्या आहारी जाऊन केलेले निर्णय कधीही योग्य ठरत नाही आणि त्यांचे परिणाम कधीही भरून येत नाहीत. शांत डोक्याने निर्णय घेणे नेहमीच योग्य ठरते. 7. कृती करण्यापूर्वी विचार करा. घाईघाईने निर्णय घेणे हे अपयशाचे कारण ठरू शकते. कोणत्याही परिस्थितीचे नीट विश्लेषण केल्याशिवाय कृती करू नका. अगदी आपल्या अत्यंत जवळच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वीही परिस्थिती नीट समजून घेणे गरजेचे आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो, रामनवमी हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर श्रीरामांच्या या अमूल्य मूल्यांना आपल्या आयुष्यात उतरवण्याची संधी आहे. त्यांचे जीवन आपल्याला एका आदर्श मानवाचे दर्शन घडवते. रामनवमीनिमित्त त्यांच्या या गुणांचे स्मरण करून आपल्या जीवनाला सुखी आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.